नमस्कार, माझे नाव प्रणव नागनाथ मामाने. वेळेचे महत्त्व ह्याच्यावर मी तुम्हाला आज एक बोध कथा सांगणार आहे. एका गुरुकुलात काही शिष्य शिक्षण घेत असतात. गुरुजी त्यांना नेहमीच वेळेचे महत्त्व सांगत असतात, परंतु एक शिष्य मात्र वेळेचा अपव्यय करत असतो. अभ्यासाऐवजी उगाच गप्पा मारणे, हसणे, पूर्ण दिवस खेळातच घालतो. एके दिवशी गुरुजी त्याच्या हातावर एक सोन्याचे नाणे ठेवतात व म्हणतात, बालका, जा बाजारात जाऊन हे सोन्याचे नाणे योग्य दरात योग्य किमतीत विकून या, जास्त किमतीत विकून या. तो बालक जातो, तो शिष्य जातो, परंतु त्याला तो उशीर करतो म्हणून खरेदीदार निघून जातात व जे लोक भेटतात ते त्याला कमी किमतीत ते सोन्याचे नाणे घेऊन जातात. त्याला त्या सोन्याच्या नाण्याचे खरे किंमत मिळत काही नाही. तो परत येतो. गुरुजी त्याला म्हणतात, बालका, हे सोन्याचे नाणे म्हणजे संधी, बाजार म्हणजे वेळ, म्हणून कधीही वेळेचे अपव्यय करू नये. योग्य संधीचा योग्य वापर करून उपयोग करावे व आपल्याला जास्त लाभ होतो. तू ते सोन्याचे नाणे लवकर विकला असतास बाजारात जाऊन तर तुला खूप लाभ झाले असते. म्हणून कधीही वेळेचे अपव्यय करू नये. योग्य संधीचा योग्य वापर करावा. ह्या बोधकथेतील बोध आहे की कधीही वेळेचे अपव्यय करू नये. आपल्या आयुष्यात संधी आली ती वापस मिळत नाही, म्हणून कधीही वेळेचे महत्त्व शिकावे.